हाय गाईज, वेलकम बॅक टू दसरा व्लॉग. आली मी आंघोळ करून 5-10 मिनिटांनी. आली मी आंघोळ करून सगळी प्रोसेस झाल्यावर. बट येस, आज दसरा व्लॉग आहे गाईज. काल आम्ही सगळे हार वगैरे बनवण्याचं तुम्हाला BTS दाखवलं होतं. तो पण एक व्लॉग टाकणार आहे मी, टाकेल. आणि अशा सगळ्या गाड्या अरेंज केल्यात सगळ्यांनी प्रॉपर. आमच्या 6 गाड्या, 6 हार. आणि इथे आहे अनिकेत भावसार, जो पूर्ण व्हाईट. आणि इकडे आहे वैदेही, किती क्यूट दिसते ती माझ्या कुर्तीमध्ये. गाईज, अशा पद्धतीने आम्ही एक खूप छान ग्रुप फोटो काढायचा आहे आम्हाला. अँड मी कुठे असेन. अशा पद्धतीने 12 वाजता उठून वैदेहीचा दसरा सेलिब्रेट होतोय गाईज. मी लवकर उठली होती त्याची. लवकर उठून मॅडम 5-5:30 मिनिट झोपलेले होत्या. नाही, आणि इथे एकदम हॅपी दसरा चालू आहे. हॅपी दसरा. थोडी जाड आहे ना तू, त्यामुळे. हार्दिक शुभेच्छा. हॅपी दसरा. हॅपी दसरा. हॅपी दसरा. एकदम हॅपी दसरा टू एव्हरीवन गाईज. शमान भव. 100 पत्नी. कसं 12 वाजता उठून आपला दसरा सेलिब्रेट होतोय. कसं सिटी आपण पहिल्यांदा पण एवढं भारी दसरा सेलिब्रेट पहिल्यांदा बिलकुल असतं. आपण कधी लास्ट इयर तर तुम्ही होतेच दसराच नव्हती. दसऱ्याला नव्हतीच नाही. त्या पद्धतीने दाराला तोरण लावणं चालू आहे. मेहनतीने 3 लोक लावत आहे. तोरण मोठं वाटत आहे. लास्ट इयर तुला शिवानीने जेवायला बोलवलं होतं ना. छान. तिने पुरी भाजी पोळी केली होती की पुरी मला आठवत नाही. आपण रसमलाई होती. आज पण तुला रसमलाई माझ्याकडे. आज रसमलाई खाऊ. आज रसमलाई फिक्स. नाही नाही, एकदम क्यूट. नाही मोडलाय, ते मोडलाय गाईज. वा वा वा. वेगळ्या वेगळ्या एक राऊंड मध्ये तितका टाइम वेस्ट करू शकतो. 2 पाणीपुरी वाले पाहिजे. 3 इकडे 3 कपडे चेंज गाईज, कपडे चेंज. त्या तुमचंच सांगते, कपडे चेंज असं. एंट्री चलो आता मंदिरात चाललोय आम्ही. तो लवकरच भेटून गेलो. हाय गाईज, आम्ही आता मंदिरात चाललोय. भातोबा देवस्थानात आलेल्या आहोत आम्ही वाकडच्या. येस, काहीतरी पालखी. अरे मला तरी तुझे माझ्या मला बोलू देत नाही कधीच. इकडून इकडून. आमचा आवाज नेहमी दाबला जातो. नाही नाही, आवाज नाही दाबला. असं बळजबरी केली जाते. आमच्यावर काय बोलावं आता. काय नाही काय नाही. काय तुम्ही काहीतरी सांगत होते आम्हाला. तर तुम्ही बघू शकता पालखी रस्त्याने पालखीची येताना नाही तयारी. बघितलं तर पालखीची तयारी होती. पालखी लोकांनी सगळ्या घरासमोर असं मस्त फुलांची रांगोळी सजवलेली आहे. तर तुम्ही ॲज यू कॅन सी खूप छान इथे खूप सारी गर्दी आली आहे. आणि खूप छान वातावरण झालंय दसऱ्याचं. तुम्हाला मी मध्ये जाऊन दाखवते. इकडे महादेवाचं मंदिर आहे आणि इकडे म्हतोबा देवस्थान आहे. लेट्स सी गाईज, ॲज यू कॅन सी आमचं खूप छान दर्शन झालंय म्हतोबाचं. आणि मंदिराचं जीर्णोद्धार प्रणव काहीतरी इन्फॉर्मेशन सांगणार आहे आपल्याला. काय प्रणव? मंदिराचं जीर्णोद्धार नव्हतं, त्याच्यामुळे एवढी गर्दी जमली. इकडे उद्यान पण आहे. उद्यान आहे तिकडे. उद्यान गाईज, ॲज यू कॅन खूप जास्त गर्दी आहे. मंदिराचं जीर्णोद्धार पण आहे. सो आमचं पण दर्शन खूप छान झालंय. आता लेट्स सी काय करायचंय. बिलकुल प्लॅन नाहीये. आणि तुम्ही गर्दी बघू शकता. येस, जेवणाचा प्लॅन आहे. म्हतोबाची पालखी आली आहे प्रॉपर. तुम्हाला दाखवते मी. काहीतरी रिच्युअल चालू आहे त्यांचं दसऱ्याचं. पुढीला जेवण करायला आलो. इथे प्रॉपर खानदेशी जेवण भेटतं आणि मी तुम्हाला देवीचं दर्शन करवते. एक ते खूप जास्त छान देवी आहे.
आली मी 2 मिनिटात. खूप जास्त छान देवी आहे, सो आपण तिचं दर्शन करूया. वाव, नाईस नाईस पेंडॉल, नाईस डेकोरेशन. सो बेसिकली अकोडीला खूप सारे फूड चे दुकानं, शॉप, हॉटेल्स वगैरे असतात. सो आम्ही एक खानदेशी रेस्टो आहे तिथे आलो आहे प्रॉपर जेवण करायला, पिठलं भाकरी वगैरे. सो लेट सी. एक छोटंसंच आहे बट बघू आपण कसं काय आहे ते. वरणभट्टी, शेवभाजी, भरीत भाकरी आणि इकडे 2 फुडी लोक सुरू पडलेत. पिठलं भाकरी अजून यायचं आहे गाईज. सो ते तुम्हाला नंतर दाखवते. मुझे बिना बताए प्लान करते हैं. गाईज बेसिकली आम्हाला बिलकुल आयडिया नव्हती की आम्ही गरबा इव्हेंटला जाणार आहे, बट तो इव्हेंट थोडा फ्री होता. सो आम्ही विचार केला की थोडं बघू, न्यू एक्सप्लोर करू अँड व्हाय नॉट. सो तिथे एक्सप्लोर करायला गेलो आणि देन केतन वैशूला, आमची जी परमसखी, माझी जी परमसखी आहे, तिला घ्यायला जाणार होता घरी. ती आमच्यासोबत बाकी ठिकाणी नव्हती आली जेवायला वगैरे. सो ती नाईट पॅन्ट टी शर्टवर फ्लॅटवर येणार होती. तिला त्या गरब्याच्या इव्हेंटला नाईट पॅन्ट टी शर्टवर बोलवलंय गाईज आणि तिने पूर्ण गरबा नाईट पॅन्ट टी शर्टवर गेलाय. आणि यू नो वॉट, जेव्हा आम्ही 350 का 450चं तिकीट काढून बालेवाडीला गरबा खेळायला गेलो होतो तेव्हा बालेवाडी बोलली मी, तेव्हा ही वैशू, ही पोरगी पूर्ण चिखलात लोळू गरबा खेळत होती. एक तर पूर्ण चिखलात ती रेडी होऊन आली होती आणि आता ती पूर्ण नाईट पॅन्टवर गरबा खेळते. सो ते खूप अनएक्सपेक्टेड होतं आणि खूप जास्त फनी होतं, पण खूप जास्त मजा आली. मी मध्ये मध्ये क्लिप्स टाकेल आमच्या गरबाच्या. सिरियसली खूप जास्त फनी होतं. आम्हाला तर मजा आली. हे सो येस, आता हा ब्लॉग इथेच आपण एंड करू. सो अशा पद्धतीने आमचा दसरा सेलिब्रेट झाला आहे गाईज. So yeah, stay tuned for the next video. Bye.